नमस्कार. आजच्या भागामध्ये आपल्याला खूपच छान असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे. मिस्टर स्वामीनाथन हे डिझाईन पाहण्यासाठी आता चांदेकरांच्या घरी आलेले आहेत आणि त्यावेळी अद्वैतची होणारी फजिती, स्वामीनाथन यांनी अद्वैतच्या पुढे ठेवलेली अट आणि आता या सगळ्यातून अद्वैत कसा मार्ग काढणार, त्याला कलाच्या समोर कसे हात जोडावे लागणार आहेत, कलाचे पाय धरून माफी मागावी लागणार आहे, विनवण्या कराव्या लागणार आहेत, हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तर अद्वैतने आता स्वतः डिझाईन केलेले आहेत आणि त्या डिझाईन तो स्वामीनाथन यांना दाखवत आहे आणि त्यांना सांगत आहे की या फायनल डिझाईन्स आहेत. तेव्हा स्वामीनाथन यांना धक्का बसतो. स्वामीनाथन म्हणतात की अद्वैत, मी तुला काय सांगितलेलं तुझ्या लक्षात आहे ना रे? म्हणजे तेव्हा अद्वैत म्हणतो, काय झालं स्वामीनाथन? तेव्हा अद्वैतला स्वामीनाथन म्हणतात की तुला माहीत नसेल तर मी पुन्हा एकदा आठवण करून देतोय की मला सांग, तुमची जी डिझायनर आहे ती चेंज झाली आहे का? तेव्हा अद्वैत शांतच बसतो. स्वामीनाथन म्हणतात, एक गोष्ट लक्षात ठेव अद्वैत, जर ती जुनी डिझायनर डिझाईन देणार नसेल तर मी हा प्रोजेक्ट तुमच्याबरोबर करू शकत नाही, कारण तिनं दिलेल्या डिझाईनलाच मार्केटमध्ये किंमत आहे आणि मला त्याच डिझाईन हव्या आहेत. अन्यथा आपलं हे काम होणार नाही. मी तुमच्या चांदेकर ज्वेलर्ससोबत डील करणार नाही. जेव्हा स्वामीनाथन हे बोलतात तेव्हा अद्वैत त्याचबरोबर सरोज यांच्या पायाखालची जमीन सरकते. अद्वैतला खूप मोठा धक्का बसतो, कारण तो पूर्णपणे अडकलेला असतो. त्याच्याकडे आता काहीच ऑप्शन नसतो. तो काय करणार हा प्रश्न त्याला उद्भवत असतो आणि त्याहीपेक्षा आता कलाला कशी मागणी मागायची, कलाला कसं म्हणायचं की मला ह्या डिझाईन करून दे, हा प्रश्न आता अद्वैतच्या समोर उभा राहिलेला असतो आणि अद्वैत त्याच गोष्टीचा विचार करू लागतो. कला मात्र जाम खुश असते. अद्वैतचं जे वागणं असतं ते तिला अजिबात आवडलेलं नसतं, कारण कलाने अद्वैतला खूप वेळा म्हणालेली असते की अद्वैत, मी काय सांगते तुझ्या लक्षात येते का? पण अद्वैत मात्र ऐकायलाच तयार नसतो. अद्वैत आता रूममध्ये येतो आणि कलाला म्हणत असतो, तो मनातल्या मनात म्हणत असतो की आता ही भाव खाणार, आता हिच्या डिझाईन नसतील तर हा प्रोजेक्ट होणारच नाही, तर करायचं काय, हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत विचार करू लागतो. अद्वैत म्हणत असतो की आता करू काय? आता हिला जर मी म्हणलं मला डिझाईन करून दे तर ही ऐकेल का? तेव्हा कला म्हणते की आता हा भाव खाणार. इकडे अद्वैतला वाटत असतं की कला भाव खाणार आहे, तर इकडे कलाला वाटत असतं की अद्वैत भाव खाणार आहे. त्याचबरोबर इकडे कला मात्र शांतपणे अद्वैतकडे पाहत असते. कलाला चांगलंच माहिती असतं की अद्वैत आता तोंडावर पडणार आहे आणि त्याचसाठी कला मजा घेत असते. कलाचं असं म्हणणं सुरू असतं की काहीही झालं तरी आता माझ्याशिवाय याला दुसरं कोणी नाही, हा बोलणारच नाही माझ्याशी तोंड उघडून, स्वतः बोलावं ना मग, डिझाईन हव्या आहेत तर मी का प्रत्येक वेळेस मध्ये मध्ये करू, असं कलाचं म्हणणं असतं. इकडे आता नक्की हे सगळं कसं घडतं ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. इकडे अद्वैत खूप टेन्शनमध्ये असतो. कला त्याला म्हणत असते की चांदेकर, मी तुझी 100 वेळा माफी मागते, पण प्लीज हा विषय सोडून दे. तेव्हा इकडे अद्वैत ऐकायलाच तयार नसतो. त्यानंतर कला तिथून सरोजच्या रूममध्ये येते. सरोजला म्हणू लागते की सरोज मॅम, मला तुमच्याशी बोलायचं आहे, आत येऊ का? तेव्हा सरोज म्हणते की तुला कधीपासून परमिशन लागायला लागली का? नाही, तुला तर परमिशनची गरजच नाही आहे, मग तू कशाला असं विचारतेस? तेव्हा इकडे कला म्हणते की हे बघा सरोज मॅम, मला माहिती आहे तुमचा राग माझ्यावरतीच आहे, पण मी काय म्हणते ते एकदा ऐकून घ्या, असं सरोजला कला सांगत असते. तेव्हा सरोज म्हणते, आता तुझं काय ऐकायचं अजून? तेव्हा इकडे कला म्हणते की सरोज मॅम, अद्वैत खूप टेन्शनमध्ये, तो खूप अस्वस्थ झालेला आहे, म्हणून मी तुम्हाला सांगायला आलेली आहे. प्लीज तुम्ही एकदा चला त्याच्याशी आणि त्याच्याशी बोलून घ्या. तेव्हा सरोज म्हणते, मला माहितीच होतं या सगळ्या वागण्याचा त्रास माझ्या मुलाला होणार आहे, पण हे सगळं तुझ्यामुळं होतं आहे, एवढं लक्षात असू दे, कारण या सगळ्याला तू जबाबदार आहेस, हे सगळं तुझ्यामुळं होतं आहे, असं सरोज कलाला बोलत असते. कला म्हणते की सरोज मॅम, माझं चुकलं आहे, मी तुमची माफी मागायला पण तयार आहे,
पण आत्ता जो अद्वैतला त्रास होतोय तो खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही पहिलं चला आणि त्याच्याशी बोलून घ्या, असं कला सरोजला सांगत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं सरोज खूप उदास होऊन बसलेला असतो. सरोज म्हणते की अद्वैत, काय चाललंय तुझं? एवढा विचार करत बसणार आहेस का तू? तुझ्या लक्षात येतात का गोष्टी काय घडत आहेत ते? अद्वैत मात्र शांतच असतो. अद्वैत काहीच बोलत नाही. सरोज म्हणते की आता झालंय ना, सोड ना तो विषय. मला माहिती आहे तुला त्रास होणार होता, पण तू त्या खरेंकडून वेगळी काय अपेक्षा करणार आहे? म्हणजे मला सांग, तुला काय वाटतं, तू याच्यापेक्षा वेगळी काय अपेक्षा करू शकतो का त्यांच्याकडून? मग विषय सोड ना, कशाला तू तरी एवढं हे करत बसतोयस त्याला? तसं सरोज बोलत असते आणि अद्वैतला सांगत असते. अद्वैत मात्र शांत होतो, परंतु अद्वैतच्या डोक्यातून विचार जात नसतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला आता रूममध्ये येते, पण सरोज मात्र रागानेच कलाकडे पाहत असते. तिला असं वाटत असतं की कलानेच हे सगळं केलेलं आहे आणि माझ्या मुलाच्या आयुष्याचं वाटोळं कलामुळंच झालेलं आहे, एवढंच सरोजचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अद्वैत त्याचबरोबर कला दोघंही रूममध्ये असतात. कलाचं आवरून झालेलं असतं आणि अद्वैत फोनवरती बोलत असतो. अद्वैत फोनवरती म्हणत असतो की आत्ताच्या आत्ता व्हॅकन्सी काढायची आहे आणि लवकरात लवकर आपल्याला दोन व्हॅकन्सी आहेत असं काढायचं आहे, कारण मी सानिकाचंही डिमोशन करत आहे. कलाला धक्का बसतो. सानिकाचं पण डिमोशन? म्हणजे तिची काय चूक आहे या सगळ्यामध्ये? तिचं डिमोशन नाही झालं पाहिजे असं कलाचं म्हणणं असतं. परंतु अद्वैत आता ऐकायलाच तयार नसतो, कारण अद्वैतचं असं म्हणणं असतं की सानिका माझ्याशी खोटं बोललेली आहे. मग फोन ठेवल्यानंतर कला अद्वैतकडे येते आणि अद्वैतला म्हणते की अद्वैत, तू चुकीचं करतोय असं नाही का वाटत? मी सानिकाकडे गेली होती, तिचं एकच काम आहे तुला बेस्टमधल्या बेस्ट डिझाईन मिळवून देणं, आणि तिनं तेच काम केलेलं आहे. मग तू तिचं डिमोशन का करतोय? हा प्रश्न कला अद्वैतला विचारते. तेव्हा अद्वैत म्हणतो की हे बघ, कसं आहे माहिती आहे का, ते माझं काम आहे, ते मी बघून घेईल. मला असं वाटतं की तू याच्यामध्ये न पडलेलं बरं आहे. माझा प्रोजेक्ट आहे, मी करेल काय करायचं आहे ते, असं अद्वैत सांगत असतो. आणि कलाला म्हणतो की तू आत्ता इथून बाहेर गेलीस तरी बेस्ट होईल. कला बिचारी विचार करते, आता काय करू, ह्या अद्वैतची समजूत कशी घालू? त्यानंतर कला आबांकडे येते. आबांना म्हणते की आबा, मला कळतच नाही आहे, मी काल तुमच्याकडे जेव्हा आले होते ना विचारायला की एखादी व्यक्ती आपलं म्हणणं ऐकून घेत नसेल तर काय करायचं, हे सगळं याबद्दलच होतं. आबा म्हणतात की हो, मला समजलं ते. इकडे आपल्याला पाहायला मिळतं की श्री आणि रजनी दोघंजण असतात. श्री खूप टेन्शनमध्ये असतो. आता रजनी त्याला विचारते काय झालं? तेव्हा श्री म्हणतो की काही नाही. रजनी पुन्हा विचारते अहो काय झालं? तेव्हा श्री म्हणतो की त्या कलाने, तुझी जी लाडकी आहे ना कला म्हणून तू तिला मिरवत असतेस, तिने जो गोंधळ घालून ठेवला आहे ना, त्याच्यामुळं मला टेन्शन आलं आहे. काय गरज होती नसता उलटा ठेवा करायची? तेव्हा रजनी म्हणते की अहो पण तिने चुकीचं काय केलं आहे? अद्वैतला डिझाईन हव्या होत्या आणि तिने डिझाईन बनवून दिलेत. खरंच कला आहेच कलागुणसंपन्न. माहिती आहे ना तुम्हाला, आपल्या वेळेस मूर्ती हवी होती, एका रात्रीत तिने किती सुंदर मूर्ती घडवली होती, आठवते का तुम्हाला? तेव्हा असं म्हटल्यानंतर लगेचच इकडे श्रीला राग येतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं इकडे आबा आणि कला दोघंजण बोलत असतात. आबा म्हणत असतात की मग काय झालं सुनबाई, आता कसं आहे, हा प्रॉब्लेम तर सोडवावा लागणारच आहे. इकडे श्री मात्र खूप चिडलेला असतो. तो म्हणत असतो की काय गरज होती तिने हे सगळं करायची? चालू होतं ना तिचं घरातलं काम, मग त्यातच लक्ष घालायचं होतं. आणि तुला तिचा एवढा का हे कळवळा, तू तिचं एवढं कौतुक का करतेस? तुला मी सांगितलं आहे ना, सरोज वहिनींना ती मुलगी अजिबात आवडत नाही, त्यामुळं तिचं कौतुक करायचं नाही. आणि तुझं लक्ष कुठं आहे ते बघ, हातातला कुर्ता माझा खाली पडलेला आहे, त्याला माती लागलेली आहे. नाही तुला तेच जमतं. एकदा वस्तू घाण करायच्या, पुन्हा त्या व्यवस्थित करायच्या आणि तेवढंच करत जा. तुला जराही किंमत नाही आहे. आणि राहिला प्रश्न बिझनेसमधलं तुला काहीही कळत नाही, त्यामुळं तू त्याच्यामध्ये पडायचं नाही. काय घरातली 4 मुडकी कामं करतेस ना, तीच करायची. लक्षात येते ना तुझ्या? असं स्त्री इकडे रजनीला बोलत असतो. बिचाऱ्या रजनीला खूप वाईट वाटतं. तिची काहीही चूक नसते, तिनं फक्त कलाचं कौतुक केलेलं असतं
पण स्त्रीला कधी एका शब्दानेही तिच्याशी गोड बोलता आलं नसतं, प्रेमाने बोलता आलेलं नसतं. तो फक्त तुटक तुटक असं तिच्याशी वागत असतो, कारण बिचारी गरिबा घरची असते आणि स्त्रीला श्रीमंती खूपच मोठी वाटत असते. हे आपल्याला इथे पाहायला मिळतं. अद्वैत आता फोन करतो आणि विचारतो, काय झालं? मी सांगितलेलं ना व्हॅकन्सीचं, त्याचं पुढं काय झालेलं आहे? तेव्हा तिकडून अद्वैतला समजतं की अजूनपर्यंत काहीही झालेलं नाही. अद्वैत पुन्हा चिडतो. तेव्हा कला म्हणते की चांदेकर, एक गोष्ट लक्षात ठेव, मी काय म्हणते ते. एवढ्या लो नोटीसवरती तुला कोणी मिळणार पण नाही. एक गोष्ट लक्षात ठेव की आत्ता मी तुला डिझाईन देऊ शकते ना, त्या डिझाईन घे आणि नवीन जरी डिझायनर तुला मिळाली तरी तू त्या डिझाईन आत्ता लगेच तुला हव्या तशा बनवून घेऊ शकत नाही आहे ना. त्या व्यक्तीला त्या डिझाईन बनवण्यासाठी वेळ लागणार आहे. तेवढ्यात अद्वैतच्या फोनवरती स्वामीनाथन यांचा फोन येतो. स्वामीनाथन इकडे अद्वैतला सांगू लागतात. स्वामीनाथन म्हणतात की हे बघ अद्वैत, मी ना माझं तुमच्या घराच्या इकडेच काम आहे, तर तिकडंच येईल आणि तिथं आल्यानंतर आपण डिझाईनचं डिस्कस करूया, म्हणजे पुढची बोलणी करता येतील. अद्वैतसाठी हा खूप मोठा धक्का असतो. स्वामीनाथन आता इकडे येणार आहेत आणि स्वामीनाथन जर आले तर त्यांना मी काय दाखवणार आहे? माझ्याकडे अशा कोणत्या डिझाईन आहेत की मी त्यांना दाखवू शकेल? हा प्रश्न अद्वैतला पडलेला असतो. अद्वैत त्याच टेन्शनमध्ये असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अद्वैत विचार करू लागतो की आता हे सगळं हँडल कसं करायचं, कारण एवढी सोपी गोष्ट नसते की आता डिझाईन आजच्याच मी स्वामीनाथन यांना कशा देणार, हा प्रश्न अद्वैतच्या पुढे असतो. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत म्हणतो की तू काळजी करू नकोस. कला म्हणते की आता बघितलंस ना, स्वामीनाथन सरांना डिझाईन हव्या आहेत आणि ते तुझ्याकडे येणार आहेत. मी तुला डिझाईन बनवून देईल, मी तुला मदत करेल, तू माझी मदत म्हणून तर ती मदत घे, असं कला अद्वैतला सांगत असते. पण अद्वैत म्हणतो की तुला काय वाटलं, गेली कित्येक वर्ष हे डिपार्टमेंटचा हेड म्हणून मी काम करतो आहे आणि गरज पडली तर मी स्वतःही डिझाईन करू शकतो. माझ्याकडेही ती कला आहे आणि मी कोण आहे माहिती आहे ना तुला? द ग्रेट अद्वैत चांदेकर. अद्वैत चांदेकर कोणती गोष्ट करणार नाही असं कधी होत नाही. अद्वैतला सगळ्या गोष्टी जमतात. आता बघ, आजपर्यंत बनवल्या नव्हत्या अशा बेस्ट डिझाईन मी बनवणार आहे आणि त्या बनवून दाखवतो सुद्धा, असं अद्वैत कलाला सांगतो. कलाला मात्र धक्का बसलेला असतो. कला म्हणत असते की आता हा चांदेकर नक्की कसल्या डिझाईन बनवणार आहे, आता हा कोणता घोळ घालणार आहे, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला मात्र विचारात पडते. अद्वैत म्हणतो की माझी मी बघेल, माझा बिझनेस आहे, माझी मी ठरवेल काय करायचं आहे ते, असं अद्वैत म्हणत असतो. कला अद्वैतला समजवण्याचा प्रयत्न करत असते, त्याला सांगण्याचा प्रयत्न करत असते, अरे अद्वैत मी काय म्हणते ते जरा ऐकून तरी घे. पण अद्वैतला ऐकूनच घ्यायचं नसतं. अद्वैत म्हणत असतो की त्या डिझाईन आता माझी मी स्वतः करणार आहे. आबांनी कलाला स्पष्टपणे सांगितलेलं होतं की आता हा तुझा संसार आहे, तर तुला तुझ्या पद्धतीने करायचं आहे. तू ठाम राहा, तू खरी आहेस की नाही, तुला वाटतं ना तुझं काही चुकलेलं नाही, तर तू तुझ्या मतांवरती ठाम राहा, तुझी मतं बदलू नकोस. आबांनी हे कलाला सांगितलेलं असतं आणि कला तेच करत असते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं अद्वैत इकडे आता स्वतः डिझाईन बनवायला बसतो. अद्वैत डिझाईन काढायला बसलेला असतो, पण अद्वैत ज्या डिझाईन काढत असतो, ज्या पद्धतीने ते काम करत असतो ते पाहून कलाला तर धक्काच बसतो. कला इकडे विचार करू लागते की हा चांदेकर नक्की आता काय गोंधळ घालणार आहे, म्हणजे त्याला जमणार आहे का हे सगळं, हा प्रश्न कलाला पडलेला असतो. कला स्वतःलाच विचारत असते की नक्की आता हा काय करणार आहे, नक्की जमेल का याला. तर उद्याच्या भागामध्ये आता इकडे स्वामीनाथन हे आलेले असतात आणि ते अद्वैतला म्हणतात की अद्वैत बघू डिझाईन. अद्वैत आता स्वामीनाथन यांना डिझाईन दाखवतो आणि स्वामीनाथन त्या डिझाईन बघतात आणि त्यांना धक्का बसतो, कारण अद्वैतने ज्या डिझाईन सांगितलेल्या असतात त्या डिझाईन नसतातच. कारण आजपर्यंत स्वामीनाथन यांना ज्या डिझाईन आवडत होत्या त्या डिझाईन वेगळ्या होत्या आणि आता अद्वैतने दाखवलेल्या डिझाईन इकडे वेगळ्या आहेत. तेव्हा स्वामीनाथन अद्वैतला म्हणतात की अद्वैत, मी तुला काय सांगितलं होतं तू विसरलास का रे? कारण जर तुझी पहिली डिझायनर म्हणजे जी जुनी डिझायनर तुझ्याकडे काम करत होती तिच्या जर डिझाईन मिळणार नसतील तर मी हे प्रोजेक्ट चांदेकर ज्वेलर्सबरोबर करू शकत नाही. काहीही झालं तरी मला त्याचे डिझाईन पुन्हा हवे आहेत, असं
ते अद्वैतला स्पष्टपणे सांगतात. अद्वैत इकडे विचार करू लागतो. ते अद्वैतला म्हणतात की काहीही झालं तरी मला त्याच डिझायनरच्या डिझाईन हव्या आहेत. ह्या डिझाईन मला नको आहेत. आता सरोज, अद्वैत या दोघांनाही धक्का बसतो. आता करायचं काय? जर खरेनं डिझाईन दिलं नाहीत तर स्वामीनाथन हे डील कॅन्सल करतील. आपला करोडोंचा बिझनेस आहे आणि आता हे करोडोंचं नुकसान होणारं जे आहे ते आपल्याला सहन होणार नाही. त्याचबरोबर कोल्हापुरात जी नाचक्की होईल ती वेगळीच होईल, असं अद्वैत विचार करू लागतो. अद्वैत आता रूममध्ये आलेला असतो. स्वामीनाथन तर रागाने निघून गेलेले असतात. त्यांनी स्पष्टच सांगितलेलं असतं की काहीही झालं तरी मला जुन्या डिझायनरच्याच डिझाईन हव्या आहेत. आणि अद्वैत आता इकडे विचार करू लागतो. कला म्हणत असते की बोल ना, जे मनात आहे ते बोल, उगीच कशाला भाव खातोय हा, असं कला म्हणत असते. तेव्हा कलाला धक्का बसतो आणि अद्वैत मात्र तिथे म्हणू लागतो की काहीही झालं तरी आपल्याला आता हिच्याच पुढे हातपाय पसरावे लागणार आहेत. हिच्याचकडून आपल्याला हे सगळं घ्यावं लागणार आहे. म्हणून अद्वैत आता कलाकडे पाहत असतो. कला पण खूपच नौटंकी करत असते. कला पण खूपच म्हणत असते की काहीही झालं तरी मला आता याने जोपर्यंत म्हणत नाही की मला डिझाईन हव्या आहेत तोपर्यंत आता मी याला डिझाईन देणार नाही. कारण काहीही झालं तरी अद्वैतने स्वतःहून माझ्याकडे डिझाईन मागितल्या पाहिजेत तरच मी डिझाईन देणार आहे, असं कलाचं म्हणणं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला पण तेवढाच भाऊ खात असते. कलाचं म्हणणं असतं की मी स्वतःहून तयार होणारच नाही. काही झालं तरी मला स्वतः अद्वैतने म्हटलं पाहिजे की त्याला डिझाईन हव्या आहेत, हे कलाचं म्हणणं असतं. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कला जेव्हा हे सगळं करत असते तेव्हा कला अद्वैतकडे पाहत असते. अद्वैत म्हणतो की आता जर हिला मी म्हटलं की मला डिझाईन हव्या आहेत तर ही खूप भाव खाणार आहे. हा एकच प्रश्न अद्वैतच्या मनात घोंगावत असतो. पण कला पण साधी नसते. कला पण आता तेवढीच नौटंकी नाटकं करायला सुरुवात करते. कला आता सहजासहजी अद्वैतला डिझाईन देणार नसते. ही गोष्ट तर आता अद्वैतला समजलेली आहे. कारण काहीही झालं तरी आता कलाने ठरवलेलं आहे की जोपर्यंत अद्वैत नाक घासत नाही माझ्या पुढं तोपर्यंत त्याला डिझाईन ह्या मिळणार नाहीत, असं कलाला वाटत असतं. त्याचबरोबर इकडे कला जेव्हा हे सगळं पाहत असते तेव्हा अद्वैतलाही खूप मोठा धक्का बसलेला असतो. कारण काहीही झालं तरी आता आपल्याला हिला कन्व्हिन्स करणं खूपच अवघड जाणार आहे. ही गोष्ट अद्वैतच्या समोर आलेली असते. आता कला ऐकणारच नाही हे अद्वैतच्या लक्षात आलेलं असतं आणि अद्वैत तिच्याकडे पाहत असतो. अद्वैतचं असं म्हणणं असतं की कला, म्हणजे प्लीज मला तुझ्याकडून गरज आहे तर तू माझी मदत कर, असं अद्वैतला म्हणायचं असतं. पण अद्वैत काही स्पष्टपणे या गोष्टी बोलत नाही. कला पण शांतपणे ते सगळं पाहत असते, मस्त एन्जॉय करत असते. पण तीही स्वतःच्या तोंडून अद्वैतला कधी सांगत नाही की मी तुला डिझाईन द्यायला तयार आहे. तिचंही एवढंच सुरू असतं की काहीही झालं तरी आपल्याला ज्या डिझाईन हव्या आहेत तर कलाकडूनच मिळणार आहेत, हे अद्वैतलाही वाटत असतं. परंतु आता म्हणणार कोण, बोलणार कोण? आपण जर बोललो तर आपली नाचक्की होणार आहे, आपल्याला कमीपणा घ्यावा लागणार आहे. नाही बोललो तर आपला बिझनेस बुडू शकतो. एवढी जाणीव ही आता अद्वैतला झालेली असते. आता अद्वैत कलाला कोणत्या पद्धतीने डिझाईन मागेल, त्याचबरोबर कलाची नौटंकी ही कशी पाहायला मिळणार आहे हे आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल. त्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.